बघा, चहाचा भाव 30% वाढला. जर चहावरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल तर घरामध्ये चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा असा प्रश्न. किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. घरामध्ये चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा सोडवण्यासाठीचं सूत्र लेकरांनो, अंशस्थानी आर छेदस्थानी इथं कमी करावा हा शब्द म्हणून छेदस्थानी 100 अधिक आर सूत्रासोबत 100 गुणिला या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा. शेवटी इथं जर जास्त शब्द असेल तर छेदस्थानी 100 वजा आर. लक्ष द्या, सूत्रामध्ये आरच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शवलेले हे टक्के मांडा. म्हणजे जसं की आर म्हणजेच 30%, 30 भागीला 100 अधिक परत 30 गुणिला 100. 30 ही बेरीज 130 परत गुणिला 100. लेकरांनो, या शून्याला हा शून्य कपात. आता 3 गुणिला 100 म्हणजे 300 आणि भागीला 13 हा भाग द्या. हा भाग जातो 2.307 असा काही. वाटल्यास देऊन पहा. चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा. चहाचा वापर 2.307 टक्क्यांनी कमी करावा. ओके, लक्ष द्या. हे ताबडतोब कसं काढलं. दिवसभरामध्ये बरेच लेकरं प्रश्न विचारतात. प्रस्तुत गणितासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते. त्या कारणान्वये प्रश्न, घरामध्ये चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा. 2.307 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, किती टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.